नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे या आपल्या लाडक्या मित्ररंग कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. काल आपल्या डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याबरोबरच्या गप्पा आणि प्रश्नोत्तरं हे अतिशय सविस्तर आणि समर्पक अशी होती. तसेच आज अजून त्यांना आपण बरेच प्रश्न विचारणार आहोत आणि त्यातून वैद्यकीय सेवेबद्दल आणि वेगवेगळ्या त्यातल्या विषयांवरती आपण त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेणार आहोत. तर परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने, नुमवियांच्या वतीने मी डॉक्टर अविनाश भोंडवे यांचे स्वागत करतो. डॉक्टर अविनाश, आपले स्वागत आहे आपल्या मित्ररंग कार्यक्रमामध्ये. नमस्कार. आता डॉक्टर, आपल्या चर्चेतनं मगाशी तुम्ही जे सांगितलं त्यावरून असं लक्षात आलं की IMAचा रोल हा डॉक्टरांसाठी जेवढा महत्वाचा आहे तेवढाच आपल्यासारख्या सामान्य पेशंटसाठी सुद्धा महत्वाचा आहे. अर्थातच सरकारचा रोल ह्याच्यामध्येही तेवढाच महत्वाचा आहे. तर IMAच्या सरकारकडनं काय अपेक्षा आहेत? कारण IMA कडनं आम्ही खूप अपेक्षा करतो, पण तुमच्या अपेक्षा सरकारकडनं काहीतरी असतीलच ना, की ज्यामुळे तुम्ही अगदी खूप महत्वाचा आणि अत्यंत काय म्हणतात मर्मभेदी प्रश्न विचारलेला आहे. भारताचा जे केंद्रीय अर्थसंकल्प असतो किंवा कुठल्याही राज्याचा जो अर्थसंकल्प असतो त्यामध्ये आरोग्य क्षेत्रावर तुम्ही भरघोस तरतूद ठेवा. GDPच्या 5% तरतूद ठेवावी असं आमचं म्हणणं असतं आणि प्रत्यक्षात आजतागायत भारत सरकार 1 ते 1.25% वर करत नाही. ही तरतूदच नसल्यामुळं आज ह्या गोष्टी आहेत ना, तरतूद नसल्यामुळं भारतामध्ये नवीन हॉस्पिटल्स ही मोठ्या प्रमाणात निर्माण होत नाही, मोठ्या प्रमाणात बेड्स निर्माण होत नाही. लक्षात घ्या, त्याचबरोबर डॉक्टर्सही तेवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत नाही, सिस्टर्स होत नाही. जे आधुनिक तंत्रज्ञान आहे, प्रयोगशाळा आहेत किंवा इतर काही जे विज्ञान आहे, इव्हन औषधं तयार करण्याचं जे संशोधन आहे हे अजिबात होत नाही. 1947 साली भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला साधारणतः भारताची लोकसंख्या ही 42 कोटी होती. तुम्हाला आठवत असेल की महात्मा गांधींची एक अशी घोषणा होती की करेंगे या मरेंगे, 40 कोटी नाही दबेंगे. म्हणजे त्या काळात 40 कोटी होती, स्वातंत्र्याच्या काळात समजा 42 कोटी होती. आज 130 कोटीच्या पुढे आहे, म्हणजे तिपटीनी लोकसंख्या वाढली आहे. पण हॉस्पिटल्स आणि बेड्स हे पाहिलं ना आपण तर हे 10% ते 20% वाढलेले आहेत. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे आरोग्य हे सुद्धा घटनेने दिलेला आपल्याला अधिकार आहे. आज तुम्हाला, मला, कोणालाही ही रास्त दरामध्ये औषधं मिळाली पाहिजेत, सरकारी हॉस्पिटल मिळाली पाहिजेत, ही आपली गरज आहे आणि ते होत नाही. आजही जी काही आहेत हॉस्पिटलची संख्या कमी आहे आणि उच्च सेवा देणारी ज्याला टर्शरी लेवलची हॉस्पिटल्स आहेत ही तर अगदीच कमी आहेत सरकारी क्षेत्रामध्ये. म्हणजे कसं की समजा कोणाला बायपास करून घ्यायचं असेल, ब्रेनचं ऑपरेशन करायचं असेल, अवयवारोपण करायचं असेल तर ते सरकारी हॉस्पिटलमध्ये फार मोठ्या स्वरूपात होत नाही. जिल्हा पातळीवर तर ते अजिबातच होत नाही. त्याचबरोबर दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे डॉक्टरांना, विशेषतः खाजगी डॉक्टरांना कंट्रोल करण्यासाठी सरकार खूप वेगळ्या पद्धतीचे कायदे आणतं, वेगळ्या पद्धतीचे टॅक्सेस लावतं. आणि त्याच्यामध्ये एक असा कायदा आहे क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट. क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट मध्ये सर्व गोष्टी त्यांनी अशा आखून दिल्यात. इतका काय म्हणा त्याला की पुस्तकी कायदा आहे की अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीने हॉस्पिटलचे जे मानक आहेत किंवा जे काही स्टँडर्डायझेशन आहे त्या पद्धतीने आपण करायचं की एक हॉस्पिटल इतक्या ह्याचं पाहिजे, एका पेशंटला इतकी जागा पाहिजे बेडला, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर हा तिथे 24 तास म्हणजे 24 तास तिथे डॉक्टरांची संख्या पाहिजे आणि प्रशिक्षित नर्स पाहिजे, तरच त्यांना परवानगी मिळेल. आणि हे सगळं चेक करायला सरकारी हॉस्पिटल दरवर्षी येणार. त्यामुळं ते त्यांचं हॉस्पिटलचं किंवा दवाखान्यांचं सुद्धा म्हणजे क्लिनिकचं सुद्धा त्यांचं रजिस्ट्रेशन ठेवणं किंवा न ठेवणं हे त्यांच्या हातात आहे. एक प्रकारे हा बॅकडोर एंट्री ऑफ इन्स्पेक्टर राज असंही आहे. भारतात किंवा महाराष्ट्रात जेवढे हॉस्पिटल्स आहेत त्या प्रत्येकामध्ये 3 पाळ्यांना 3 आणि एक एक्स्ट्रा अशा 4 सिस्टर प्रशिक्षित ठेवायच्या ठरल्या तर तेवढी संख्या त्याच्या निम्म्यानेही सिस्टर्स अवेलेबल नाहीत, कारण तीही बाजू हे केलेली नाही. तुम्ही जागा म्हणलात तर त्या जागेचं हे झाल्यावर शहरामधली ती जागा वाढली की त्यांचा खर्च वाढणार, पुन्हा बिल्स वाढणार. खेडेगावामध्ये तर तुम्हाला डॉक्टर्स मिळणारच नाही. तो जो डॉक्टर त्या हॉस्पिटलचा मालक असतो तो 24 तास सगळं बघत असतो आणि काही अशा म्हणजे इव्हन शहरात सुद्धा
की काही ज्या काही स्त्रिया असतात त्यांना शिकून त्यांना नर्सेस केलेलं असतं. त्यांना ट्रेंड किंवा अनट्रेंड नर्सेस म्हणतात, की ते बघून शिकतात मग सलाईन कसं लावायचं किंवा ऑपरेशनला कुठलं हत्यार द्यायचं. तर या पद्धतीने डॉक्टर्स हे काम करतात आणि त्याच्यामुळं कमी खर्चामध्ये ट्रीटमेंट दिली जाते. या पद्धतीचा जर कायदा आणला की जो प्रत्यक्षातच येऊ शकत नाही, तर हे करू नका. आणि तिसरं, असे अनेक गोष्टी आहेत बोलणार, कारण तिसरं सर्वात महत्वाचं म्हणजे की डॉक्टरांना जे आपण दूषणं देताय ती देऊ नका. डॉक्टरांना पूर्ण सुरक्षित पद्धतीने काम करू द्या, सन्मानाने काम करू द्या. तर अशा प्रकारे या ज्या आहेत मागण्या, या अशा आहेत आणि या वर्षानुवर्ष चालू आहेत. आणि त्या मला असं वाटतं की कधीतरी पुढच्या आयुष्यामध्ये हे सुटतील अशी आमची अपेक्षा आहे. ह्या पॅन्डेमिकच्या मुळे म्हणा किंवा काय, आपल्याकडे ज्या आरोग्यविषयक सुविधा आहेत, खरं तर त्या म्हणजे अनास्था म्हणायलाही हरकत नाही, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी झाल्या, त्या ह्या सगळ्या आता ऐरणीवरती आलेले प्रश्न आहेत ते. म्हणजे जसं की बेड्सची अवेलेबिलिटी नाहीये, कधी प्राणवायूचा पुरवठा कमी आहे, काही ठिकाणी औषधांचा तुटवडा आहे. एवढंच नाही तर औषधांचा काळा बाजार आणि शिवाय बनावट औषधांची विक्री, हे सगळे असे भयंकर धक्कादायक प्रकार आपल्याला आता ह्या सगळ्यामध्ये आपल्याला पाहायला किंवा काही लोकांना अनुभवायला मिळालेले आहेत. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती की हे सगळं थांबवायचं असेल, तर काय केलं तर ह्या गोष्टी आपल्याला थोड्याशा सुरळीत होऊ शकतील किंवा काय थोड्या आपण ह्या एका प्रगती पथावर जाऊ की जेणेकरून ह्या आरोग्य सुविधा ह्या सर्वसामान्यांना आणि व्यवस्थित मिळू शकतील. अगदी बरोबर आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे. भारताची आरोग्य व्यवस्था आहे ही निश्चितच सुधारली पाहिजे. आपण ब्रिटिशांचा वारसा घेऊन ही चालू केली, पण अजूनही जे प्रगत स्वरूपात आपण त्यात पुढे गेलेलो नाहीये. या आरोग्य व्यवस्थेचे जर आपल्याला सुधारणा करायची असेल आणि ती केलीच पाहिजे, तर दोन मुख्य भाग आहेत. एक म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, जी मूलभूत व्यवस्था आहे, आणि दुसरं म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन. या मूलभूत अवस्थेमध्ये मूलभूत गोष्टी ज्या आहेत, यामध्ये हॉस्पिटलची जी वाढ आहे, संख्या वाढली पाहिजे, बेड्स वाढल्या पाहिजेत. हे साधारणतः लोकसंख्येच्या प्रमाणात वाढले पाहिजेत. आपण साधारणतः असं हे सांगितलं जातं की WHO ने की 1,000 माणसांमागं एक डॉक्टर पाहिजे, प्रशिक्षित डॉक्टर पाहिजे. आपल्या देशामध्ये ते प्रमाण खूप कमी आहे, म्हणजे रादर जास्ती लोकांमागं डॉक्टर आहे. आणि त्यामुळं डॉक्टरांवरही ताण येतो आणि योग्य ती सोयही होत नाही. तर आपण मग गव्हर्नमेंट काय करतं त्यामध्ये, की मग सर्व आयुष आणि हे सगळे मिळून एकत्र करायचे आणि मग ती संख्या दाखवायची. तर तसं नाही केलं पाहिजे. आपल्याला सर्व पद्धतीच्या याला विकास केला पाहिजे. हॉस्पिटल्स बरोबरच सरकारी मेडिकल कॉलेजेस वाढवली पाहिजेत. गेल्या काही वर्षात अगदी पुण्यात जरी पाहिलं तरी बीजे मेडिकल कॉलेज मी ज्या वेळेला शिकत होतो 82 साली होतं, आजही तेवढंच एकच कॉलेज आहे. AFMCचं जे कॉलेज आहे, पण ते आर्मीच्या आणि इतर ह्याच्यासाठी आहे. सरकारी क्षेत्रातली हॉस्पिटल्स ही जास्ती वाढली पाहिजेत. नर्सिंग कॉलेजेस वाढली पाहिजेत. भारतामध्ये डॉक्टरांपेक्षाही जास्त नर्सेसचा तुटवडा आहे. तंत्रज्ञ पाहिजे. आज अशी गोष्ट आहे की आपल्याला अनेक मोठ्या प्रकारचे जे काही उपचार करायचे असतात, ते अतिशय सुपर स्पेशालिस्ट उपचार आहेत. म्हणजे डायलिसिस मशीन आहे किंवा इव्हन काही अवयवारोपण आहे किंवा खूप मोठ्या ब्रेन सर्जरीज, हार्ट सर्जरीज आहे. यासाठी फक्त प्रशिक्षित डॉक्टर, तज्ञ डॉक्टर, नर्स एवढंच चालत नाही, तर त्यामागं तंत्रज्ञ खूप लागतात. डायलिसिस मशीन आणणं, विकत घेणं सोपं आहे, पण ते चालवण्यासाठी ते तंत्रज्ञ त्यांची कारण त्याच पद्धतीने विचार केला गेलेला नाही. लॅबोरेटरीमध्ये आपण आता पाहिलं की या कोविडच्या काळामध्ये अनेक गोष्टी ह्या लॅबोरेटरीमध्ये केल्या जातात आणि हे फक्त डॉक्टर करत नाही, तर ते तंत्रज्ञही त्या प्रमाणात लागतात. संशोधन लागतं. या सगळ्या गोष्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ व्हायला पाहिजे आणि ती पॉझिटिव्ह आणि चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. जागतिक दर्जाच्या पातळीवर व्हायला पाहिजे आणि ती सरकारी क्षेत्रात व्हायला पाहिजे. हा एक मूलभूत आहे. म्हणजे आज खेडोपाड्यांमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर अनेक दुर्गम गावं अशी आहेत की जिथं हॉस्पिटल्स नाही. हॉस्पिटल्स आहेत तर तिथं डॉक्टर्स नाही. डॉक्टर्स का जात नाही, तर तिथं त्यांची व्यवस्था नाही. तर ह्या अनेक गोष्टी आहेत. तर ह्यामुळं आज भारतातला सर्वसामान्य नागरिक हा उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवेला रास्त दरामध्ये मिळण्यापासून वंचित आहे. हे खूप महत्वाचं. तर हे सर्व बदलणं कठीण नाहीये, पण त्यासाठी एक सर्वात महत्वाचं म्हणजे एक दूरदृष्टी, एक विजन पाहिजे. तसं विजन आपल्या नेतृत्वात निर्माण व्हायला पाहिजे. त्या दृष्टीने अनेकदा आम्ही प्रयत्न केले, पण त्या पद्धतीने घटना घडत नाहीये. दुसरा जो भाग आहे की जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, ते ऍडमिनिस्ट्रेशन हे बदलायला हवं.
आपण पाहिलं की आता एरवीच्या वेळ कसं असतं की जे सरकारी हॉस्पिटल्समध्ये जे नोकर वर्ग आहे, जे डॉक्टर्स तिथं सर्व्हिस करतात, त्यांच्यातर्फे ते या गोष्टी चालवल्या जातात. आणि आरोग्य खात्यामध्ये ते डॉक्टर्स आमच्यासारखेच हे असतात की ते तिथं सरकारी नोकरी घेतात आणि आरोग्य खात्यामध्ये काम करतात. त्यांच्यातर्फे ह्या गोष्टी एरवी केल्या जातात. आज ह्या कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये भारतामध्ये आपण जो एपिडेमिक ऍक्ट लागू केला त्याप्रमाणे ही सर्व ऍडमिनिस्ट्रेशनची व्यवस्था ही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे दिली गेली. तर यामध्ये असं आहे की हे अत्यंत हुशार आणि आपली जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आहे खूप कार्यक्षम आहेत, नो डाऊट. ते ज्ञानी आणि हुशारही आहेत. पण मेडिकल फील्डसाठी, आरोग्य व्यवस्थेसाठी वेगळ्या प्रकारचं ज्ञान लागतं, वेगळ्या प्रकारची पात्रता किंवा वेगळ्या प्रकारच्या गोष्टी लागतात. आणि त्यासाठी आपल्याला जसं भारतामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन बघण्यासाठी IAS केडर आहे, पोलिसांच्यासाठी उच्च दर्जाचे पोलीस अधिकारी हे IPS केडर मधून तयार होतात, त्यांच्यासाठी वेगळी परीक्षा असते. IFS आहे, त्याप्रमाणे रेव्हेन्यू सर्व्हिसही IRS ही आहे. या पद्धतीने इंडियन मेडिकल सर्व्हिस या पद्धतीने मोठ्या प्रमाणात एक आरोग्य व्यवस्थाचं मॅनेजमेंट बघणारी व्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे, असं इंडियन मेडिकल असोसिएशननी अनेकदा सांगितलेलं आहे. एक यावर्षी सुद्धा माननीय पंतप्रधानांना आणि सर्व आरोग्य खात्याला या पद्धतीने माहिती दिलेली आहे. त्याचा पूर्ण ढाचाही तयार केलेला आहे. भारताच्या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेला हाताळण्यासाठी, सक्षमतेने हाताळण्यासाठी ही सर्व जी काही बेड्स किती पाहिजेत किंवा साथ आल्यानंतर लसी कशा पद्धतीने दिल्या जाव्यात किंवा ही औषधं कुठल्या वेळेला कुठली औषधं आहेत ती किती प्रमाणात आहेत, त्याचा सप्लाय कसा राहायला पाहिजे. म्हणजे हा तुम्ही जे म्हणताय की हा जो की काही ठिकाणी औषधं नसतात, म्हणजे कित्येकदा गंभीर याच्यामध्ये आपण पूर्वीपासून या बातम्या वाचतो की एखाद्या खेडेगावामध्ये सर्पदंश होतो, पण सर्पदंशावरचं जे अँटीस्नेक विनॉम असतं ते उपलब्ध नसतं अनेकदा. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर हे सर्व जनतेसाठी होणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी IMS इंडियन मेडिकल सर्व्हिस अशा प्रकारचं नवीन केडर निर्माण झालं तर भारत खरोखरच आरोग्यदृष्ट्या जास्ती सशक्त होईल. आणि आरोग्य व्यवस्था आता जी आपली जी एक प्रकारची कमकुवत आहे की ज्या वेळेला प्रचंड ताण येतो, अशी मोठ्या प्रमाणात साथ पसरते, मग खाजगी डॉक्टरांचे हे घ्या, खाजगी हॉस्पिटल घ्या, या पद्धतीने केलं जातं. तर असं न करता या पद्धतीने स्वतंत्र आणि कार्यक्षमतेने आणि योग्य त्या कौशल्याचा पूर्ण जाणीव असलेल्या अशा डॉक्टर व्यक्तींना त्या पद्धतीची परीक्षा देऊन, त्या पद्धतीचं वेगळं प्रशिक्षण देऊन ही सर्व्हिस उभी करावी. तरच आपल्या देशाचं खरोखरच आरोग्य व्यवस्था सुधारेल आणि ती सर्वांसाठी रास्त दरात. आता मी एका वेगळ्या विषयाकडे येतो की काही देशांमध्ये हेल्थ कार्ड सिस्टम ही खूप परिणामकारकरित्या राबवली जाते. तर अशा प्रकारची काही सिस्टीम ही आपल्या देशामध्ये राबवण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा अशी काही योजना आहे का? किंवा तुमचा एक इंटरव्ह्यू काही वर्षांपूर्वीचा मी बघितला, त्याच्यामध्ये तुम्ही एक व्हिजन काही सांगितली होती. तर ती व्हिजन काय असू शकते आपल्या देशासाठी? एक अशी गोष्ट आहे की सर्वात महत्वाची की प्रत्येक व्यक्ती त्याचं जे काही मेडिकल रेकॉर्ड आहे हे पूर्णपणे एकत्रितपणे पाहिजे. आज आपल्याकडं पूर्वी असं होतं की डॉक्टर्स केस पेपर करायचे नाही, नुसतं आला की औषध द्यायचं, हे करायचंय. मग नंतर आमच्या याच्यापासून केस पेपर ठेवणं आवश्यक आहे. पण ते केस पेपर डॉक्टरकडे राहतात, पेशंटकडे राहत नाही. त्यांनी मागितले तर दिले जातात. पण उद्या एखादी व्यक्ती की ज्याला काही विशिष्ट आजार आहेत, मी अनेकदा बघतो की कर्नाटकामधून किंवा पंजाबमधून, दिल्लीकडून एखादी व्यक्ती येते, इथं आल्यानंतर त्याला त्रास होतो, ऍक्सिडेंट होतो किंवा एकदम हार्ट अटॅक येतो. मग तिथं आल्यानंतर त्या डॉक्टरांना, ट्रीट करणाऱ्या डॉक्टरांना काही माहित नसतं, कारण तो काही त्याची फाईल घेऊन किंवा उपचाराचं हे घेऊन हिंडत नसतो. किंवा आपण परदेशात जातो तेव्हाही असं होतं. तर त्यावेळेला हा सगळा त्याचं जे मेडिकल रेकॉर्ड आहे ते एका कार्डवर, त्याच्यामध्ये ती चिप वगैरे असते, त्यामध्ये सगळं संकलित व्हावं आणि कुठेही तो त्यांनी बरोबर घेऊन जावं. आणि त्याप्रमाणे कुठं तो जाईल त्यावेळेला त्यांनी ती कार्ड हे तिथं त्या डॉक्टरला द्यायचं की त्यांनी तो त्याच्या कॉम्प्युटरमध्ये इन्सर्ट करून ते सगळं त्याचे रेकॉर्ड बघू शकेल आणि त्याला योग्य तो उपचार लगेच मिळू शकेल. कित्येकदा असं होतं की डायबिटीसचा पेशंट आहे, बेशुद्ध पडलाय, त्याला नक्की कुठलं औषध चालू आहे हे माहित नसतं, कारण तो काही प्रिस्क्रिप्शन घेऊनही हिंडत नाही आणि तो स्वतःहून सांगण्याच्या परिस्थितीत. तर अशा वेळेला खूप उपयोग होईल. आता ह्याची जी टेक्नॉलॉजी आहे
ही आपल्याकडे उपलब्ध आहे. भारत हा जगातला IT मधला अत्यंत प्रगत देश आहे. आपल्याकडे सर्व प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात आणि हे अनेकदा म्हणजे आज अमेरिकेमध्ये किंवा इतर देशांमध्येही हे करणारे, ह्या गोष्टी करणारे आपलेच लोक आहेत. त्यामुळे खरं. आपल्या इथल्या मुलांना किंवा आपल्या इथल्या IT च्या तज्ज्ञांना हे कठीण नाही. त्या पद्धतीने खूप प्रयत्न झाले, परंतु याला एक प्रकारचं जे लोकांकडून सपोर्ट मिळायला पाहिजे किंवा सरकारकडून त्याला हे मिळालं पाहिजे, तसं झालेलं नाही. एक साधं आपण बघतो की आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे रुजवण्यासाठी आपल्याला केवढे कष्ट पडतात. आजही आपण पाहतो की हे नाही, एक मोदी गव्हर्नमेंटने एक ही खूप चांगली गोष्ट केली की अनेक ठिकाणी आधार कार्ड, पॅन कार्ड हे जोडून घेतलेले आपल्या बँक अकाउंटना, त्याशिवाय करता येणार नाही. या पद्धतीने हेल्थ कार्ड सुद्धा त्या विशिष्ट पद्धतीने प्रमोट केलं पाहिजे. जर इंडियन मेडिकल सर्व्हिस आलं तर या गोष्टी निश्चित होतील. आणि दुसरं एक महत्वाची गोष्ट म्हणजे एक मोठा प्रश्न यामध्ये असतो की प्रत्येकाचं हेल्थ रेकॉर्ड ही त्याची वैयक्तिक मालमत्ता असते. याच्यामध्ये कॉन्फिडेन्शियलिटी खूप महत्वाची असते डॉक्टर पेशंट रिलेशनशिपमध्ये. मी जर एखादा पेशंट पाहिला तर त्याला काय आजार आहे हे जोपर्यंत समाजविघातक गोष्ट नाहीये त्याला, म्हणजे समजा HIV सारखा आजार आहे किंवा हे इव्हन सध्या कोविड, हे असं काही नसेल तर त्याच्या आजाराबद्दल मी कुठेही वाच्यता करणं किंवा ते प्रगट करणं हे चुकीचं असतं. त्याच्यामुळं असं हे ज्या वेळेला कम्प्युटरवर जाईल, ज्यावेळेला ते क्लाउड टेक्नॉलॉजीमध्ये जाईल, त्यावेळेला ते इतरांकडून वापरलं जाईल, ते हॅक होईल, अशा भीतीमुळे ते सुरुवातीच्या काळात हे झालेलं नाही. म्हणजे 5 वर्षापूर्वी हे झालं त्यावेळेला ते अशी अपेक्षा होती की मोठ्या प्रमाणात होईल, ते झालं नाही. मध्यंतरी ज्या वेळेला पुणे शहरामध्ये किंवा भारतामध्ये स्मार्ट सिटी नावाचा जो प्रोजेक्ट आखला गेला, त्यावेळेला मी स्वतः याबद्दल बोललो होतो की पुणे स्मार्ट सिटी करायचं असेल तर यामध्ये हेल्थ कार्ड आपण करू, की प्रत्येक पुणेकर नागरिकाचं हेल्थ कार्ड असेल आणि त्याप्रमाणे ते शेअर होईल. तात्विकदृष्ट्या त्याला मान्यता दिली, परंतु सगळंच स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट जो आहे तो थोडासा सुरुवातीला जे गती होती ती पुढे मोमेंटम टिकलं नाही. त्यामुळं ह्या गोष्टी घडतील, पण अजून तरी ते प्रत्यक्षात नाहीये. पण ही गोष्ट आवश्यक आहे, ती घडावी अशी हे आहे. ते घडण्याची पूर्ण क्षमता आपल्या लोकांकडे आहे. फक्त ते योग्य त्या चॅनेल मधून जर पॉप्युलर केलं तर ते निश्चितच यशस्वी होईल. डॉक्टर, आता एक मला असं नेहमी वाटतं की आपण आत्ताच्या ह्या काळात असो किंवा अदरवाईज सुद्धा औषधांच्या किमती हा एक मोठा एक चिंतेची म्हणा किंवा अशी बाब आहे की लोक म्हणतात की बाप रे, हे एक औषध 75,000 रुपयाचं, अशा प्रकारचे आपण ऐकलेलं असतं की हे इंजेक्शन 75,000 रुपयाला, की ह्या एवढ्या प्रचंड किमतीचे औषध आहेत. आता ह्यावरती आता आजकाल जेनेरिक औषधांचा एक मोठा बोलबाला आहे की लोक म्हणतात की नाही, जेनेरिक औषधं खूप स्वस्त मिळतात. तर ह्या मागचं नक्की काय आहे? मग जेनेरिक औषधं जी असतील ती आपण म्हणजे कुठल्या प्रमाणात वापरावीत किंवा कुठल्या आजारांसाठी वापरावीत वगैरे, ह्याबद्दल आम्हाला जरा माहिती दिली तर मला खूप चांगलं वाटेल. अतुल, महत्वाची गोष्ट आहे ही. याला 2 भाग आहेत, की एक म्हणजे महाग औषधं. जी नवीन औषधं आलेली असतात ती त्यांच्या रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये तयार झालेली असतात. त्याच्यामुळं त्याच्यावर पेटंट असतं, त्याच्यामुळं त्या कंपनीचं औषध ते त्यांच्या सर्व रिसर्चचा खर्च हे घेऊन ते काढलं जातं. म्हणजे आता आपण पाहिलं तर मोनोक्लोनल अँटीबॉडीज जे आहे की जे एक इंजेक्शन दिलं की त्याचा कोविड कंट्रोलमध्ये येतो, कारण त्याच्यामधून अँटीबॉडीजच तयार होतात, कृत्रिमरित्या तयार केलेल्या अँटीबॉडीज असतात. त्या एका इंजेक्शनची किंमत 60,000 रुपये. हे सर्वसामान्य लोकांना परवडण्यासारखं नाही. पण ही किंमत कशीही चॅलेंज होऊ शकत नाही, कारण ते त्याचं रिसर्च आहे. असंच अनेक गोष्टींमध्ये असतं. यामध्ये आपण आपली स्वतःची जी औषधं आहेत ती जर विकसित केली, आपल्या इथं जर संशोधन झालं, रिसर्च आणि डेव्हलपमेंट झाली, तर आपण ही स्वस्तामध्ये आणू शकतो. याचं सर्वात ज्वलंत उदाहरण म्हणजे DRDOने जे एक ग्लुकोजचं पॉलिमरवरून हे केलं, तर ते अत्यंत स्वस्त औषध आणि फक्त एक सॅचे पावडर असते त्याची घ्यायची. तर असं होऊ शकतं, पण आपल्या इथं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे रिसर्चला हे न दिल्यामुळं आपल्याला परकीय औषधांवर अवलंबून राहावं लागतं. फार्मास्युटिकल कंपनीमध्ये ही जी औषधं येतात त्याचं डिस्ट्रीब्युशन सगळीकडे करायला त्यांना जो काही खर्च येतो, परत त्यांच्याकडं जे काही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा इतर जे काही वर्ग असतो, म्हणजे थोडक्यात त्यांचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स, जे काही वर्क खर्च असतो, ह्या सगळ्या मिळून जी औषधाची किंमत वाढते. त्याचबरोबर आपल्याकडं ठिकठिकाणी प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरांमध्ये फार्मास्युटिकल संस्था आहेत, या
संघटना आहेत फार्मसिस्टच्या, त्यांनाही काही देणग्या द्याव्या लागतात प्रत्येक औषध. या सगळ्याची मिळून ती किंमत वाढत जाते. आता याला पर्याय म्हणून जे आपण जेनेरिक मेडिसिन म्हणतो ते वापरावं असं सांगितलं. तर जेनेरिक मेडिसिन म्हणजे तेच औषध असतं, फक्त आता उदाहरणार्थ पॅरासिटमॉल हे जेनेरिक औषध झालं. बरोबर. तर ते एक XYZ कंपनी त्याच्यावर क्रोसिन नाव देतं, कोणी डोलो नाव देतं, कोणी फिपॅनिल नाव देतं, ते त्या कंपनीचं ब्रँड नाव शोधतं. सो ब्रँडेड मेडिसिन आणि जेनेरिक मेडिसिन याच्यामध्ये हा फरक आहे. आता जेनेरिक मेडिसिन काय करतं, या पद्धतीने मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ठेवून किंवा जाहिराती करून डॉक्टरांकडे हे करून या गोष्टी करत नाही. ते फक्त औषधं बनवतात आणि त्यांच्या दुकानांमध्ये ती विकायला ठेवतात. त्यामुळे हा वरचा मोठा खर्च कमी होतो आणि ती अतिशय स्वस्तात किंवा रास्त दरात मिळू शकतात. आता प्रश्न असा आहे की भारत सरकार अनेकदा याबाबत सांगतं की तुम्ही जेनेरिक औषधं वापरा. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया होती तेव्हाही आणि आता NMC किंवा आमचं महाराष्ट्र मेडिकल, ह्या प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये असं दिलेलं की डॉक्टरांनी जेनेरिक औषधंच लिहिली पाहिजेत, बरोबर. त्याप्रमाणे ते औषधं लिहिली पाहिजेत. आता याच्यामध्ये प्रश्न असा येतो की ठीक आहे, आता नुसतं तुम्हाला एक अँपिसिलिन द्यायचं असेल तर मी लिहू शकेन किंवा कॅप्स्युल अँपिसिलिन 500 मिलीग्रॅम 3 टाइम्स डे किंवा 4 टाइम्स डेली. पण ज्या वेळेला काही मिक्सचर्स असतात, समजा खोकल्याचं औषध आहे किंवा काही 2-4 औषधं एकत्रित असलेलं, तर ते सगळं लिहिणं शक्य नसतं, बरं का. त्याच्यामुळे अशा औषधांच्या बाबतीत होत नाही. हा एक साधी गोष्ट. पण दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की आपल्या देशातल्या कायद्याप्रमाणे फार्मसिस्ट ऍक्टमध्ये ब्रँडेड मेडिसिनसाठी जे दुकान असतं त्याचं लायसन्स वेगळं असतं आणि जेनेरिक मेडिसिनसाठी त्याचं लायसन्स वेगळं असतं. त्याच्यामुळे फक्त जेनेरिक औषधं जिथं मिळतात अशी अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी दुकानं महाराष्ट्रात किंवा पुण्यामध्ये आहेत. असं संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतातही हे चित्र आहे. होतं काय की मी उद्या एखाद्या पेशंटला पूर्ण जेनेरिक, आणि हे केलेलं आहे मी आणि मी स्वतः अनुभवलेलं आहे, जेनेरिक औषध ज्यावेळेला मी लिहून देतो त्यावेळेला तो घेऊन आपल्या मेडिकल स्टोअरमध्ये येतो. मग तो मेडिकल स्टोअरवाला काय करतो की ते वाचतो आणि मग त्याच्या सोयीचा ब्रँड तो देतो. इट मे नॉट बी इट इज नेव्हर अ जेनेरिक मेडिसिन, कारण त्याच्याकडे ते लायसन्स नसतं जेनेरिकचं. त्याच्यामुळे तो कुठलं तरी ब्रँडेडच देतो. हा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळं आज जनौषधीचं कितीही आपण हे केलं तरी फार कमी ठिकाणी ते मिळतं आणि पेशंटच्या दृष्टीने तो ब्रँडेड हे जेनेरिक औषधं प्रिस्क्रिप्शन घेऊन जातो आणि ते येतो आणि तो खुश होतो की आपल्याला कमी, पण त्याला प्रत्यक्षात हे माहीत नसतं. काही वर्षांपूर्वी 2008-9ला त्यावेळेला आमचे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते डॉक्टर पावडे म्हणून, त्यांनी सर्व औषधांच्या किमतींवर रिसर्च करून एक अशी वेगळी हे केली होती की ब्रँडेड औषधांमध्येच एकच औषध, हे आहे परिस्थिती, एक औषध एका कंपनीचं 2 रुपयाला आहे, दुसरीचं 4 रुपयाला आहे, तिसरीचं 20 रुपयाला आहे, असं आजही आहे. तर त्याप्रमाणे हे करून त्यांनी हे केलं होतं की हे औषध वापरायचं तर ह्या कंपनीचं लिहा, हे औषध वापरायचं तर या कंपनीचं लिहा. हे काही काळ झालं, पण नंतर मग आता फार्मास्युटिकल कंपन्या या खूप त्यांच्याकडं मोठी सगळी व्यवस्था असते, त्याप्रमाणे त्यांनी ते सगळं ऍडजस्ट केलं. तर आमचं म्हणणं असं आहे की सरसकट तुम्ही एकच कायदा करा. जर तुम्हाला जनौषधी किंवा आपल्याला ही वापरायची असतील जेनेरिक औषधं, तर मग ब्रँडेड सगळ्या कंपन्यांना परत पाठवा. तेवढं धाडच नाही आपल्याला, कारण त्यातल्या बहुसंख्य कंपन्या अमेरिकन, जर्मन, ब्रिटिश अशा आहेत आणि आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने ते कठीण आहे, कारण फार्मास्युटिकल लॉबी ही जगामध्ये खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळं असं धोरण घेतलं जात नाही आणि त्याच्यामुळं जेनेरिक औषधं ही तयार होत नाहीत. आणि एक विपर्यास असा आहे की भारत हा जेनेरिक औषध बनवणारा सर्वात मोठा देश आहे आणि आपल्या या सगळ्या कंपन्या या परदेशाला निर्यात करतात, पण भारतातलं नागरिक मात्र त्यांना ते मिळत नाही. म्हणजे वी आर स्विमिंग इन अ सी ऑफ जेनेरिक मेडिसिन्स बट वी आर थर्स्टी ऑफ जेनेरिक मेडिसिन, अशी परिस्थिती. जसं ब्रिटिश काळामध्ये होतं की आपल्याकडचा कापूस हा मँचेस्टरला निर्यात व्हायचा आणि ते आपण त्यांच्याकडनं आलेलं आपण तयार कापड आपण विकत घेत होतो, तसा प्रकार मांजरपाट मँचेस्टरचं कापड म्हणून प्रसिद्ध होतं. हे अगदी बरोबर आहे ना डॉक्टर. म्हणजे याचा अर्थ जेनरिक औषधं ही कुठल्याही सामान्य रोगापासून ते
कुठल्याही क्रिटिकल ऍप्लिकेशन पर्यंत वापरण्याला त्या पद्धतीने ती बनवली तर ती वापरली जात, तीच औषधं असतात, ती मॉडर्न मेडिसिनचीच औषधं असतात, फक्त ती कंपन्यांतर्फे न होता, डिस्ट्रीब्युट न होता, ती डायरेक्टली जात असतात. पण त्याच्यामुळे ती निश्चित वापरावी. डॉक्टर मला विचारायचं आहे की हे भारत हा एक निर्यात करणारा अग्रगण्य देश आहे, याच्याबद्दल काही दुमत नाही. परंतु मग ते निर्यात करायला पाहिजे, आपल्याला फॉरेन एक्सचेंज मिळायला पाहिजे, ते सगळं ठीक आहे. परंतु काही प्रमाणात त्याला काही कॅप लावता येते किंवा इंडियन मेडिकल असोसिएशन किंवा मेडिकल काउन्सिल अशा दृष्टीने काही प्रयत्न करतं की इथल्या लोकांना जेनरिक औषधं थोड्या प्रमाणात उपलब्ध व्हावीत, काही टक्के उपलब्ध व्हावीत. मी तेच सांगतो की हे जे आहे ना, हा पूर्णपणे सरकारी धोरण असतं, आणि मेडिकल असोसिएशन ही डॉक्टरांची संस्था आहे, ती त्याच्यामध्ये कायद्यामध्ये आम्ही फक्त अपील करू शकतो, म्हणजे रादर त्यांना आवाहन करू शकतो, प्रत्यक्षात ते सरकारच ठरवतं. आणि दुर्दैवाची गोष्ट अनेकदा अशी आहे की आज भारत सरकारमध्ये किंवा खासदारांमध्ये अनेक डॉक्टर्स आहेत, म्हणजे नुसते एमबीबीएस नव्हे तर उच्च शिक्षित आणि सुपर स्पेशालिटी आहेत, म्हणजे न्यूरो सर्जन आहेत, कार्डिओलॉजिस्ट आहेत, ईएनटी सर्जन आहेत. पण ज्या वेळेला ते तिथं सरकारात जातात ना, त्यावेळेला ते हा विचार करत नाहीत. हा एक दुर्दैवाची गोष्ट की ते त्यावेळेला ते राजकीय नेते म्हणूनच विचार करतात. ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी जे मगापासून मी तुम्हाला सांगितलं की एक व्हिजन असणारा व्यक्ती पाहिजे, की ह्या गोष्टी म्हणजे एका बाजूनी व्हिजनही हवी आणि एका बाजूनी सर्वसामान्यांसाठी तळमळीने काहीतरी करून आज सर्वांना योग्य भावात अतिशय उच्च सेवा, उच्च प्रतीची औषधं ही मिळाली पाहिजेत, अशा प्रकारे काही घडणं आवश्यक आहे. डॉक्टर, आता आणखीन एक वेगळा मुद्दा मला मांडायचा आहे की आजकाल ऑनलाईन फार्मसीचं एक मोठं मार्केट आहे असं म्हणलं जातं, आणि त्याच्यामध्ये खूप स्वस्त औषधं मिळतात, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह प्राइसेसला ते मिळतात असं म्हटलं जातं. तर आता आपण ती औषधं घ्यावीत का, आणि जर समजा घ्यायची असतील तर त्याच्यामध्ये सामान्य माणसाच्या दृष्टीने काय धोके आहेत किंवा काय काळज्या घ्यायला पाहिजेत, हे जर आम्हाला सांगा. आपण तात्विकदृष्ट्या बोलूयात. ऑनलाईन फार्मसी म्हणजे हे कम्प्युटरवरचं किंवा इंटरनेटवरचं औषधाचं दुकान आहे. बरोबर. आज आपण पाहिलं तर अनेक गोष्टीत, आता गेल्या कोविडच्या काळात आणि इव्हन आधी सुद्धा, आज आपल्याला एखादा खाण्याचा पदार्थ पाहिजे, मला गुडलक मधून एक पदार्थ मागवायचा, तर मी तिथं हे केल्यानंतर तो झोमॅटो तर्फे माझ्याकडे येतो. अनेक हॉटेल्स पुण्यामध्ये हेच पद्धत आहे की बनवणाऱ्या त्याच कंपन्या आहेत, हीच औषधं आहेत. ऑनलाईन फार्मसी फक्त तुम्हाला आणून देतात आणि त्यासाठी तुम्हाला दुकानात जावं लागत नाही. हे एक प्रकारचं व्हर्च्युअल औषधाचं दुकान आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे, मी अनेकदा हे पाहिलं की 2-3 गोष्टी आहेत. त्यांचं जे आहे त्यांना प्रिस्क्रिप्शन अपलोड करावं लागतं, फ्रेश प्रिस्क्रिप्शन. त्याप्रमाणे त्या डॉक्टरचं नाव, रजिस्ट्रेशन नंबर ते कन्फर्म करतात आणि त्यानंतरच ते प्रिस्क्रिप्शन ऑनर होतं, आणि हे फार पटापट होतं. त्यानंतर काही ठिकाणी काही 1-2-3 खूप छान ऑनलाईन फार्मसी आहेत की त्यांचे डॉक्टर्स तुम्हाला फोन करतात आणि कन्फर्म करतात, आणि त्यानंतर ते औषध तुम्हाला येतं. यामध्ये ते स्वस्त मिळतं, तेच औषध असतं, स्वस्त मिळतं. मी स्वतः माझ्यासाठी आणि माझ्या आईसाठी किंवा अशी अनेकदा मागवलेली आहेत. तर ती स्वस्त मिळण्याचं कारण असं असतं की डिस्ट्रीब्युशन मध्ये कंपनीकडून जो स्टेट डिस्ट्रीब्युटर, रिजनल डिस्ट्रीब्युटर, सिटी डिस्ट्रीब्युटर किंवा ते मेडिकल स्टोअर यांचे जे प्रॉफिट मार्जिन किंवा यांचे जे काही ठेवलेले पैसे असतात, मार्जिन्स असतात, ती पूर्ण वाईप आउट होत. त्यामुळे डायरेक्टली कंपनीमध्ये तो आपल्याला गिराईक म्हणून फायदा मिळतो, पहिली गोष्ट. त्यामुळे ते अतिशय कमी किमतीत मिळतं. त्यावर अनेकदा त्यांच्या योजनाही असतात की तुम्ही हे घेतलं तर तुम्हाला इतका डिस्काउंट वगैरे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज भारतामध्ये किंवा आपल्या पुण्यामध्ये असेल, महाराष्ट्रात सगळीकडे विभक्त कुटुंब आहेत. अनेक ठिकाणी आजोबा आजी असतात, आई वडील असतात, मुलं एकतर सगळी परदेशी किंवा परगावी शिकायला गेलेली असतात किंवा कामाला बाहेर गेलेले असतात, किंवा जरी त्यांच्या घरात असले तरी मुलं शिक्षणासाठी बाहेर जातात सकाळी, म्हणजे लहान मुलं, आणि जे काही त्यांची मुलं जी असतात ते त्यांच्या व्यवसाय धंद्यासाठी, नोकरीसाठी बाहेर पडतात. त्यामुळे औषधं आणून द्यायला किंवा औषधं आणायला वेळ मिळत नाही, फुरसत होत. तर हे ऑनलाईनद्वारे होतं हे, म्हणजे तर हा आणि हे अशी खूप मोठ्या प्रमाणात आहेत कुटुंब.
अशा लोकांनाही नक्कीच फायद्याचं आहे. आता यामध्ये तोटा जो आहे तो फक्त फार्मसिस्टचा आहे, म्हणजे फार्मसी दुकानांचा, मेडिकल स्टोअरवाल्यांचा, कारण त्यांना त्यांचं मार्जिन जातं आणि त्यांचं गिराईक जातं. त्यामुळे त्यांचा त्याला मोठ्या प्रमाणात विरोध आहे. सोयीसाठी अनेक बदल करावे लागतात. तर ही आधुनिक काळाची आणि आधुनिक जीवनातल्या या त्रुटींची गरज आहे आणि त्याप्रमाणे त्यामध्ये योग्य ते बदल करून हे नक्की घ्यावे. भारत सरकार सुद्धा त्याला अनुकूल आहे. त्याच्यामुळे ऑनलाईन फार्मसी भविष्य काळामध्ये निश्चितच एक गरजेची आणि अतिशय योग्य अशी गोष्ट ठरू शकेल. आता आज आपल्या बरोबर डॉक्टरांचे सगळे कुटुंबीय आपल्या बरोबर इथे आलेले आहेत. कोणी US मधनं जॉईन होतंय, तर कोणी भारतातच परंतु वेगळ्या ठिकाणाहून जॉईन होतंय, तर जॉईन झालेले आहेत रादर. तर आपण त्यांना भेटूया आणि त्यांच्याशी एक 10-15 मिनिटं गप्पा मारूया आणि त्यांचे विचार जाणून घेऊया. तर सर्वप्रथम मीनाताई, तुमचे स्वागत आमच्या मित्ररंग कार्यक्रमामध्ये. तुमचे स्वागत आहे. तसेच नमस्कार. तसेच डॉक्टरांची मोठी कन्या आश्लेषा, विशाल आणि अनिरुद्ध, तुमचेही स्वागत. थँक्यू. हॅलो. तर मीना वहिनी, तुम्ही तुमच्या शिक्षणाबद्दल आणि करिअर बद्दल काय सांगाल? माझ्या शिक्षणाबद्दल सांगायचं तर मी पुणे युनिव्हर्सिटीमधून माझं शालेय शिक्षण हे रेणुका स्वरूप शाळेमधून झालंय आणि माझं महाविद्यालयीन शिक्षण हे गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स मधून झालेलं आहे. मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. आणि करिअर म्हणाल तर मी गृहिणी म्हणूनच, आता आपण त्याला करिअर म्हणायचं की नाही हा प्रत्येकाचा प्रश्न आहे, पण मला आवडेल त्याला करिअर म्हणायला, कारण मी पूर्ण वेळ 24 तास ऑन ड्युटी अशाच काम केलं आणि मला आता खरंच सांगायला खूप अभिमान वाटतोय की मी केलं हे खूप छान केलं. कारण आयुष्याच्या आत्ताच्या या टप्प्यावर मला असं जाणवतंय, त्यावेळेस मला असं वाटायचं की आपण फक्त घर आणि चूल आणि मूल असंच करतोय, पण आता ज्यावेळेस मुलं स्वतंत्रपणे बाहेर पडली आणि ती त्यांच्या क्षेत्रात स्थिरावतायत, म्हणजे अजून त्यांचं चालू आहे सगळं, पण हे बघताना मला खरंच असं वाटतंय की आपण केलं हे खूप छान केलं. कारण त्यांना ज्या वेळेस मी हवी होते त्यावेळेस मी पूर्ण वेळ त्यांना देऊ शकत होते आणि आता सुद्धा मला असं वाटतं की त्यांना माहितीये की आपण आवाज दिला की आई आहे आणि हे खूप मोठं आपण काम केलंय असं मला तरी वाटतंय आणि त्याच्यामध्ये मी खूप आनंदात आहे. पण त्याचबरोबर मी थोडंसं सामाजिक क्षेत्रातही काम केलं रोटरीच्या माध्यमातून. तिथे सुद्धा मी अध्यक्ष म्हणून काम केलं, असिस्टंट गव्हर्नर म्हणून काम केलं. असं म्हणजे असं मला जमेल त्या पद्धतीने मी माझ्या कुवतीप्रमाणे काम केलेलं आहे. वा, छान सांगितलं तुम्ही. ऍक्च्युली म्हणजे असा हा ऍक्च्युली गैरसमज आहे की स्त्री ही घरी आहे, हाऊसवाईफ आहे, याचा अर्थ तिला काही जास्त काम नाही, काही नाही, असं नाहीये. उलट स्त्रीला हे घरी भरपूर काम असतं, सगळ्यात जास्त काम असतं आणि सगळ्यात महत्वाचं कार्य म्हणजे तुम्ही संस्काराचं कार्य केलेलं आहे, मुलांना शिकवण्याचं कार्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही आता म्हणलात त्याप्रमाणे सामाजिक कार्यामध्ये पण तुम्ही भाग घेतलेला आहे. हो, तेही मी केलंय आणि संस्कार करणं हे आपल्या कृतीतनच होत असतात, ते असं बसवून किंवा शिकवून होत नसतात. पण मला असं वाटतं घडवण्यापेक्षा मुलं घडली म्हणजे त्याच्यात त्यांचाही सहभाग जास्ती आहे आणि त्यांनी स्वतःला प्रूव्ह करून दाखवलं की माझ्या दृष्टीने आता खरोखर अभिमानाची गोष्ट आहे की मी घडवलं म्हणण्यापेक्षा माझ्याकडनं जे काही त्यांना सांगण्यात आलं किंवा आमच्या दोघांकडनं त्यांच्यावर जे काही संस्कार करण्यात आले, म्हणजे त्यांनी मला असं सांगायचं की आयुष्याच्या परीक्षेत ज्यावेळेस ते घराच्या बाहेर पडले त्यावेळेस एक भीती असते आपल्याला की मुलं जगात कशी वावरतील किंवा कशी वागतील. पण मला खूपच कौतुक वाटतंय की आम्ही त्यांच्या परीक्षेत आम्ही पास झालो, मुलांनी आम्हाला पास केलं आणि चांगल्या मार्कांनी पास केलं. त्याबद्दल मला खरोखर कौतुक वाटतंय की आपण केलं हे योग्य केलं. फार छान, फार छान. डॉक्टरांबद्दल 2 शब्द काय सांगाल? अरे बापरे. डॉक्टरांबद्दल सांगायचं म्हणजे की त्यांनी त्यांच्या क्षेत्रात त्यांनी त्यांचं नाव कमवलं म्हणण्यापेक्षा त्यांना जे पाहिजे होतं त्याच्यात त्यांनी केलं, पण त्याचबरोबर त्यांनी घरातली सुद्धा त्यांची कर्तव्य अतिशय व्यवस्थित, म्हणजे वडील म्हणून, मुलगा म्हणून, जावई म्हणून, भाऊ म्हणून आणि सगळ्याच बाबतीत त्यांनी आपली कर्तव्य अतिशय व्यवस्थित चोखपणे बजावली आहे. तिथे कुठेही आम्हाला कमतरता जाणवली नाही. फक्त वेळ म्हणा किंवा घरातल्या लोकांना अगदी पुष्कळ वेळ इतरांप्रमाणे देता आला नाही, पण जो काही दिला तो क्वालिटी टाइम दिला असं मला तरी वाटतं. आता मुलांना ते जास्ती
कळेल की काय झालंय ते. म्हणजे त्यांच्याकडनं याचं उत्तर आपल्याला प्रामाणिकपणे जास्ती मिळेल. बरोबर. आता आश्लेषा, तुझ्याकडे येताना तू काय सांगशील तुझ्या करिअर बद्दल, तुझ्या शिक्षणाबद्दल? अशू. मी पुणे युनिव्हर्सिटीमधनं मास्टर्स केलं. ऍक्च्युली मी ग्रॅज्युएशन केलं केमिस्ट्रीमध्ये फर्ग्युसन कॉलेजमधनं, आणि मग मास्टर्स बायोकेमिस्ट्रीमध्ये केलं पुणे युनिव्हर्सिटीमधनं. तिथनं मग मी डबल पोस्ट ग्रॅज्युएशन केलं युनिव्हर्सिटी ऑफ शेफील्डमध्ये, UK मध्ये. मॉलिक्युलर मेडिसिन आणि न्यूरोसायन्स हे माझं स्पेशलायझेशन होतं. सो म्हणजे मी एवढं शिक्षण घेतलं आणि परत आले, पण इथे आल्यावर मला लक्षात आलं की मी जे शिकलीये ते इतकं निश किंवा हे फील्ड इतकं आपल्या देशामध्ये त्याला एवढं हे नाहीये, म्हणजे स्कोप नाहीये किंवा जास्ती तिथे जॉब्स नव्हते. सो मला इनिशियली थोडं स्ट्रगल करायला लागलं भारतात जॉबसाठी, पण नंतर मला मिळाला. एक्झॅक्टली माझ्या फील्डमध्ये नाही, पण फार्मा इंडस्ट्रीमध्ये मी ड्रग सेफ्टीमध्ये काम केलं 8 वर्ष. आणि आता जस्ट एप्रिलमध्ये मला नोकरी सोडायला लागली, कारण माझ्या हस्बंडला इथे US मध्ये ट्रान्सफर मिळाली. सो आम्हाला इथे येऊन जस्ट 3 महिने झालेत. सो आता सध्या मी म्हणजे अप्लाय केलंय वर्क परमिट साठी, जॉब शोधतीये, तर इथे मला मिळेल असं बघू. ती चालू आहे ते सगळं अजून. बरोबर. अनिरुद्ध, तू काय सांगशील तुझ्या करिअर बद्दल आणि शिक्षणाबद्दल? सो मग मी 2012 मध्ये इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतलेली IT मध्ये, आणि मी 2016 मध्ये ग्रॅज्युएट झालो. आणि त्यानंतर मी ठरवलेलं की इकडे US ला येऊन मास्टर्स करायचं. आणि त्याच्या आधी मी 1 वर्ष इंडियामध्ये काम केलं सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून. आणि मग 1 वर्षाच्या कामानंतर मग मी काम सोडून इथे मास्टर्सला ऍडमिशन घेतली 2017 ऑगस्ट मध्ये, आणि सॉल्ट लेक सिटी मध्ये युटा मध्ये मी मास्टर्स केलं इन्फॉर्मेशन सिस्टम्स मध्ये. आणि 2019 मध्ये माझा मास्टर्स संपला, आणि मग मला इथेच एक जॉब मिळाला एका फिनटेक कंपनीमध्ये, गॅलिलिओ म्हणून, सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून. आणि मी गेले 2.5 वर्ष तिकडे काम करतोय ऍज अ सॉफ्टवेअर इंजिनियर. व्हेरी गुड. बाबांच्याकडनं काय शिकवण घेतलीस तू? बाबांचा एवढा मोठा प्रदीर्घ असा प्रवास आहे, कारकीर्द आहे. सो व्हॉट पॉइंट यू हॅव टेकन फ्रॉम युअर डॅड? सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे हार्डवर्क, कष्ट. कारण पप्पांचं रोज म्हणजे मंडे टू सॅटरडे रोज सकाळ दुपार ते दवाखान्यात जायचे, आणि मग बाकीची कामं पण दिवसभरात करायचे. म्हणजे त्यांचं आर्टिकल्स न्यूजपेपर मध्ये किंवा IME ची कामं किंवा असं. तर किती काम करावं आणि किती कष्ट करावे हे सर्वात मोठं. व्हेरी गुड. सो यू आर प्रिपेअर्ड फॉर ऑल हार्ड वर्क. येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू व्हेरी मच अनिरुद्ध. आलास तू ऍक्च्युली बाहेर आहेस, त्यामुळे तुला म्हणजे तू जर्नीमध्ये आहेस, तर ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच अनिरुद्ध. ठीक आहे, यू वेलकम. बाय. जॉईनिंग. बाय. विशाखा, आता तुझ्याकडे येताना तुझं हे फील्ड एकदम वेगळं आहे. तू आर्किटेक्चर मध्ये आहेस, हो. तर काय सांगशील? तू हे फील्ड कसं काय निवडलंस आणि एकदम वेगळ्या क्षेत्रामध्ये कसं काय गेलीस? आर्किटेक्चर बेसिकली म्हणजे मी जेव्हा निवडलं तेव्हा मला असं काही आय वॉजंट शुअर मला काय एक्झॅक्टली करायचं होतं. पण स्कूल पासून म्हणजे मला ड्रॉइंग मध्ये खूप आवड होती, आणि बेसिकली नॉट टुवर्ड्स लाईक असं सायन्स वगैरे मध्ये एवढं काही मला इंटरेस्ट नव्हता, आणि सम क्रिएटिव्ह फील्ड मध्येच काहीतरी करायचं म्हणून ठरवत होतो. सो जेव्हा फील्ड निवडायचं होतं तेव्हा आई पप्पांनीच हेल्प केलेली, लाईक टू रिसर्च ऑन व्हॉट यू वॉन्ट टू डू वगैरे असं काहीतरी. आणि मग आम्ही ते आर्किटेक्चर शॉर्टलिस्ट केलं त्यात, आणि मग आय टूक ऍडमिशन फॉर आर्किटेक्चर. बरं, मग सध्या आता कुठे प्रॅक्टिस करतेस किंवा स्वतःचा बिझनेस करतेस? हो, सध्या मी स्वतःचीच प्रॅक्टिस करते. सो माझं ग्रॅज्युएशन 2013 मध्ये कम्प्लीट झालं, आणि त्यानंतर मी 1 वर्ष मास्टर्स केलं UK ला जाऊन अर्बन डिझाईन मध्ये, आर्किटेक्चर मध्ये.
आणि मग परत आल्यावर फॉर 6 इयर्स मी जॉब करत होते. मी कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून पण 2 वर्ष शिकवलंय आर्किटेक्चरमध्ये. बरं. आणि साइड बाय साइड माझी फ्रीलान्सिंगची छोटी मोठी कामं चालू होती. सो लास्ट इयर इन 2020 मी डिसाईड केलं की स्वतःच ऑफिस आणि हे स्टार्ट करावं. सो आय रजिस्टर्ड माय फर्म इन 2020 आणि मग मी आता स्वतःची इंडिव्हिज्युअल कामं घेते ती कुठे ऑन अ बिगर स्केल. पुण्यामध्ये आहे की हो आता पुण्यामध्ये पण आणि बेसिकली पॅन इंडिया. सो आता कर्नाटकामध्ये पण एक काम चालू आहे आणि पुण्यात पण कामं चालू आहेत. फार छान, फार छान. आश्लेषा आणि विशाखा, तुम्हाला दोघींना आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की बाबांचे एवढं हार्डवर्क आहे, करिअर आहे, साहित्य प्रेम आहे, लिखाण आहे, वैद्यकीय सेवा आहे, जनजागृती आहे. तर याच्यातनं तुम्हाला 1-2 वाक्यात तुम्ही असं काय सांगू शकाल की बाबांच्याकडनं तुम्हाला काय शिकायला मिळालं आयुष्यामध्ये? शिकायला तर भरपूर मिळालं, पण म्हणजे आता तुम्ही साहित्य एक पप्पांचं होतं की आम्ही कुठलंही चांगलं काम केलं किंवा शाळेत मे बी चांगले मार्क पडले एक्झाममध्ये, तर आमचं प्राइज असायचं इंजिनिअरिंग कॉलेजला दर रविवारी ते एक एक्झिबिशन असायचं बुक्सचं. तर आम्हाला चॉईस द्यायचं की तुम्ही कुठलेही 2 बुक सिलेक्ट करा. सो वाचनाची आवड त्यांनी आमच्यात हे केली, म्हणजे ही टॉटस की वाचन किती इम्पॉर्टंट आहे. सो ते त्यांनी आम्हाला शिकवलं. सो आमचं प्राइज असायचं बुक. इंडिपेंडेंट कसं व्हायचं आणि मला काही जमत नाही असं मी कधीही जेव्हा आई पप्पा दोघांना म्हटले तर का जमत नाही, म्हणजे पप्पांचा पहिला प्रश्न असायचा की का जमत नाहीये, तुम्हाला जे काही द्यायचंय ते आम्ही तुम्हाला दिलंय, तुमच्याकडे टूल्स आहेत, मला जमत नाही हे असं म्हणून चालणार नाही. का जमत नाहीये, होतील प्रॉब्लेम्स येतील पण ते फेस करायचे. सो हे त्यांनी नेहमी शिकवलं आम्हाला की काहीही प्रॉब्लेम आला की प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं, असं नाही की नसतं. सो हे आम्ही त्यांच्याकडनं शिकलो आणि खरंच ते खूप उपयोगी पडलं, अजूनही पडतं. आणि व्हेरी गुड, फार छान सांगितलं. विशाखा? मला पण असंच सांगायचं की बेसिकली हार्डवर्क तर ऑब्व्हियसली, पण लाईक कुठल्याही कामात डेडिकेशन नी करायचं. कुठलंही काम व्हॉट एव्हर इट इज, लाईक इव्हन आता आपलं स्वतः प्रोफेशनल लाईफ मध्ये तर ऑब्व्हियसली म्हणजे काम करतो आपण कम्प्लीट डेडिकेशननी, वेदर काही ऑब्स्टॅकल झाले की ते फेस करायचे. पण एनिथिंग, इव्हन इफ यू आर वॉचिंग अ मूवी किंवा कुठलं पिक्चर बघतोय का करतोय, सो एनिथिंग असं काही असू दे ते खूप डेडिकेशननी करायचं. म्हणजे मग बाकी काही नाही, बाकी कशाचा विचार नाही करायचा. सपोज यू आर ऑन अ वेकेशन देन डोंट थिंक अबाउट युअर वर्क किंवा इफ असं. सो इव्हन फिरायची आवड पण आम्ही लहानपणी एव्हरी संडे आय थिंक आम्ही आउटिंगला जायचो फुल फॅमिली. सो ती फिरायची आवड पण आई पप्पांमध्येच त्यांच्यामुळेच आमच्यात आली आहे. सो ते पण एक आहे. फार छान सांगितलं सगळ्यांनी. मी आणि माझ्या बायकोने आम्ही दोघांनी हे पक्क ठरवलं होतं. वाक्य असं आहे की मुलांच्या पंखामध्ये आपण बळ द्यायचं, त्यांना स्वतंत्र उडू द्यायचं, आपल्या पंखाखाली घेऊन त्यांना राहायचं नाही. आणि त्यामुळं या तिघांची जी करिअर आहेत ही वेगळी वेगळी आहेत आणि त्या पद्धतीने, आणि वी आर व्हेरी हॅपी. म्हणजे आम्हाला कुठलंही तू अमुकच का करतेस असा कधीच विरोध नव्हता. आणि व्हॉट दे आर डुईंग राईट नाऊ स्टील, अजून बरीच चढण चढायची, अजून बरेच अनुभव घ्यायचे, पण दे विल बी डेफिनेटली एबल टू फेस ऑल द चॅलेंजेस, हे निश्चितच. डॉक्टर, फार छान सांगितलं तुम्ही. तर मीना वहिनी, आश्लेषा, विशाखा आणि अनिरुद्ध, तुम्ही सर्वांनी आज आमच्या मित्ररंग कार्यक्रमामध्ये येऊन आमच्या कार्यक्रमाला शोभा आणलीत आणि गप्पा मारताना खूप छान वाटलं, मजा आली. तर तुम्ही सर्वांनी वेळ दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. सर्व नुमवियांच्या तर्फे आभार. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. डॉक्टर, आता आपल्या प्रश्नोत्तरांच्या शेवटच्या प्रश्नाकडे येताना मला असं विचारायचंय की तुम्ही आतापर्यंत असंख्य लेख लिहिलेले आहेत, असंख्य मुलाखती दिलेल्या आहेत, खूप लिखाण केलेलं आहे. 13 पुस्तकं तुमची ही पब्लिश झालेली आहेत आणि काही 4-5 पुस्तकं ही प्रकाशनाच्या मार्गावरती आहेत. तर आता याच्या पुढचं तुमचं नियोजन किंवा तुम्हाला असं वेगळं अजून काय करायचं आहे, हा एक प्रश्न आहे. आणि त्याच्यातला एक उपप्रश्न असा आहे
की डॉक्टर तुम्ही आता एवढी 37-38 वर्ष वैद्यकीय सेवेमध्ये आहात आणि सगळ्यांना मार्गदर्शन करताय वेगवेगळ्या फोरममधनं, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरनं. तर मला असं विचारायचं आहे, तरुणांसाठी आरोग्यविषयक असा तुम्ही काय संदेश द्याल किंवा सल्ला द्याल? तर हे जाणून घ्यायला आवडेल आणि ते सर्व आपल्या तरुण पिढीला खूप माहितीपूर्ण ठरेल याच्याबद्दल मला खात्री आहे. तर काय सांगाल डॉक्टर? एक खूप महत्वाची आणि वेगळा प्रश्न आहे हा. एक लक्षात घ्या की लिखाणाबद्दल आणि साहित्याबद्दल जी आत्मीयता जी आहे ती शाळेतच निर्माण झाली, मी तुम्हाला सांगितलंय. आणि याच्यामध्ये नुमवीचा वाटा खूप मोठा आहे. लहानपणापासून आणि त्याही आधीपासून असं वाटत होतं की आपण लिहावं आणि बाकीच्या मित्रांमुळं किंवा इतरांपासून ते लिहायला जमतंय अशा प्रकारचं हे होतं. समाव गेली काही वर्ष 2010 पासून मी वैद्यकीय लिखाणावरच जास्ती भर दिला, कारण त्या पद्धतीचं म्हणजे वर्तमानपत्रातून विचारणा होत गेली किंवा मासिकांमधून, दिवाळी अंकांमधून विचारणा होत गेली, त्याप्रमाणे मी लिहित गेलो. पण एक असं आहे की लेखक व्हायचं किंवा हे आहे हे जास्ती मनामध्ये आहे आणि त्या पद्धतीची तयारीही खूप केली किंवा काही शिक्षण प्रशिक्षण त्यालाही लागतं, तर तेही मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. गोष्ट अशी आहे की वैद्यकीय व्यवसायामध्ये डॉक्टर हा पेशंटला त्याच्या जन्मापासून किंवा आईच्या पोटात असल्यापासून तो मृत अवस्थेपर्यंत जाईपर्यंत प्रत्येक अवस्थेमध्ये बघत असतो आणि फॅमिली डॉक्टर हे जास्ती जवळून बघत असतो. त्यामुळं लोकांच्या आयुष्यातल्या केवळ वैद्यकीयच नव्हे तर अनेक घटना, अनेक प्रसंग हे खूप जवळून माहिती असतात. अशा प्रकारच्या अनेक गोष्टींची नोंद मी केलेली आहे. आणि पण याच्या गोष्टी बनवाव्यात किंवा एखादी कादंबरी बनवावी, त्याच्यामध्ये डॉक्टरांवरचे हे जे हल्ले किंवा आहेत हेही प्रश्न आहेत, अशावर काही करावं असा विचार होता आणि आहेही. आणि जे अभिजात साहित्य आहे त्याच्यामध्ये थोडं लक्ष घालावं असा विचार आहे. मी काही कथाही लिहिल्या आहेत, एक 4-5 एकांकिकाही मी लिहिलेल्या आहेत, त्याही बऱ्यापैकी चांगल्या हे होत्या. सिनेपटकथा लिहावी असाही विचार होता, परंतु ते एक वेगळं शास्त्र आहे आणि ते त्याचा एक वेगळा अभ्यास करावा लागतो. दुसरा तुम्ही संदेश म्हणाल तर ठीक आहे, म्हणजे मी स्वतःला संदेश देण्या इतका मोठा समजत नाही, हे त्याबद्दल हे नाही. पण एक गोष्ट अशी आहे की आरोग्यविषयक जर बोलायचं झालं तर मला एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी लक्षात येते की आपल्या देशातला तरुण किंवा आपल्या देशातली सर्व जनता ही एका दृष्टीने वैद्यकीय दृष्ट्या साक्षर नाही. आपल्याकडे साक्षरतेचं प्रमाण आहे पण आरोग्य साक्षरता आपल्या देशामध्ये अगदी कमी आहे. म्हणजे मी हे गेली 10-12 वर्ष जे लिहितोय त्याच्या मागचं एक मुख्य ध्येय म्हणजे सर्व जे काही शाळा कॉलेजांमधून किंवा इतर संस्थांमधून जी काही भाषणं दिली, जे काही वर्कशॉप घेतले आणि जी काही पुस्तकं लिहिली, याच्यामध्ये आरोग्य साक्षरता हाच महत्वाचा मुद्दा आहे. जागतिक लिटरेचरमध्ये मराठी आणि प्रत्येक भाषांमध्ये याच्यावर व्यवस्थित सर्व मार्गदर्शन आहे. शाळांमध्ये याच्याबद्दलच्या गोष्टी सांगितल्या जातात, वर्तमानपत्रामध्ये येत असतात, परंतु त्या आयुष्यात उतरवलं पाहिजे, कारण हे आपलं जीवनाचं शास्त्र आहे. तर जीवनाकडं पूर्ण उघड्या डोळ्यांनी बघा आणि हे जे आरोग्यशास्त्र आहे हे आत्मसात करा आणि आरोग्य साक्षर बना. आपलं पुढचं आयुष्य, तुम्ही आयुष्यात काहीही व्हा, तुमची कुठलीही महत्वाकांक्षा असो. मी आता एक सकाळ साप्ताहिक मध्ये दरवर्षी लिहितो, त्यामध्ये करिअर विशेषांक असतो दरवर्षी. त्यावेळेला मी हे सांगतो की कुठलीही करिअर करा, तुम्ही नक्की यशस्वी व्हायचं असेल, 2 गोष्टी आहेत. तर तुमचं आरोग्य चांगलं पाहिजे, नाहीतर मग मुलं रात्रंदिवस जागरण हे करतात आणि परीक्षेच्या दिवशी आजारी पडतात किंवा ते वाचलेलंही विसरतात, कारण ते स्मरण ठेवणं ही शास्त्राचं पूर्ण झोप व्हायला पाहिजे. आणि त्याचबरोबर तुम्ही करिअर मिळेल तुम्हाला, त्या करिअरमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल, पण ते यश चाखण्यासाठी त्या यशाचा उपभोग घेण्यासाठी आरोग्याची गरज असते. व्हॉट एव्हर यश. थोडक्यामध्ये आरोग्यशास्त्राचे नियम जे आहेत ते आपल्याला आवश्यक आहेत आणि आरोग्यदृष्ट्या साक्षर बना, तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या भवितव्यासाठी आणि तुमच्या सर्व कुटुंबासाठी या गोष्टी पाळणं आवश्यक आहे. डॉक्टर, तसेच मीना वहिनी, आश्लेषा, विशाखा, अनिरुद्ध, तुम्ही सर्वजण आपल्या कार्यक्रमामध्ये मित्ररंग चॅनेलमध्ये सहभागी झालात.
तुमचा अमूल्य असा वेळ दिलात. डॉक्टरांनी पण भरपूर वेळ दिला आणि वेगवेगळ्या विषयांवरचे आम्ही जे प्रश्न त्यांना विचारले त्याच्यावरती सविस्तर उत्तरं दिली. त्याच्यामुळे मला अशी खात्री आहे की या आपल्या सर्व मित्रांना आणि रसिक प्रेक्षकांना हा कार्यक्रम नक्कीच उद्बोधक आणि तसेच वैविध्यपूर्ण अशी माहिती देणारा ठरेल याच्याबद्दल मला तीळमात्र शंका नाही. तर आता सर्वांना अशी नम्र विनंती आहे की आपल्या या मित्ररंग चॅनेलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दरवेळेला वेगवेगळ्या विषयांवरचे कार्यक्रम, वेगवेगळ्या व्यक्तींबरोबरच्या गप्पा, मुलाखती अवश्य बघत राहा. धन्यवाद.